हा हेअर स्पा होममेड आहे आणि आयुर्वेदिक असा हा हेअर स्पा आहे आणि याचा रिझल्ट तुम्हाला फक्त वन टाईममध्ये दिसणार आहे। जेव्हा तुम्ही पहिल्यांदा लावाल तेव्हाच तुम्हाला हा रिझल्ट बघायला मिळणार आहे आणि एकदम इझी आहे हा हेअर स्पा करणं। तुम्ही बाजारापेक्षा हा घरगुती हेअर स्पा करून बघा, याच्यामुळे तुमच्या केसांच्या सगळ्या समस्या या दूर होणार आहेत। सगळ्यात पहिले मी इथे आमला पावडर घेतला आहे। आमला पावडरमध्ये अशा खूप क्वालिटीज आहेत ज्या तुमच्या केसांना बळकट बनवतात आणि त्यानंतर आता आपण इथे रिठा पावडर घेणार आहे। हे पावडर पण पूर्वी केसांना वॉश करण्यासाठी खूप यूज व्हायचं। त्याचप्रमाणे आता शिकाखई सुद्धा याच्यासोबत घेणार आहोत। शिकाखईचं पण हे पॅक आहे। हे पॅक जर तुम्हाला घ्यायचे असतील तर हे मी मिंत्रावरून मागवले आहेत। हे फक्त मला 227 मध्ये 3 पॅक मिळाले आहेत। मला हवे असतील तर मी नक्कीच याची लिंक सुद्धा माझ्या चॅनलला देणार आहे। आता इथे एका बाउलमध्ये मी 2 चमचे आमला पावडर घेत आहे, 2 चमचे मी शिकाखई पावडर घेत आहे, 2 चमचे मी रिठा पावडर घेत आहे। हे तुम्हाला प्रत्येकी 2-2 चमचे घ्यायचे आहेत तिघी पॅकमधून। आता मी हा 1 कप घेतला आहे, त्या मापाने मी याच्यात पाणी टाकते आहे, तुम्ही बघू शकतात। त्यानंतर आता आपण याला छान पाणी टाकून मिक्स करून घेणार आहोत, कारण हे आपल्याला 5 ते 10 मिनिटं उकळू द्यायचं आहे। अशा पद्धतीने तुमचा हा स्पा क्रीम बनला गेला पाहिजे। जास्त पाणी पण याच्यात टाकू नका। जर जास्त पाणी झालं असेल तर तुम्ही गॅसवर याला जास्त वेळ देखील उकळू शकतात। मी इथे 10 मिनिटं आता उकळू देणार आहे, कारण याचे जे घटक आहेत ते पूर्ण आपल्या पाण्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे। त्यासाठी आपल्याला याची थिक अशी पेस्ट बनवायची आहे आणि याला फक्त छान उकळून हलवत राहायचं आहे, कारण हे खाली जळण्याची शक्यता असते। त्यासाठी तुम्ही वेगळं भांडं घेतलं तरी चालणार आहे। आता याचा कलर तुम्हाला हळूहळू खूप चेंज दिसणार आहे, तुम्ही बघू शकतात। आता आपली पेस्ट ही थिक व्हायला लागली आहे आणि हे जास्त महाग नाहीये। हे फक्त 227 मध्ये 3 पाकिट तुम्हाला मिळत आहेत। तुम्ही जर बाहेर गेले तर तुम्हाला 500-1000 रुपयाचा स्पा करून मिळेल। त्यासाठी तुम्हाला फक्त 200 रुपये खर्च करायचे आहेत या क्रीमसाठी आणि हे आयुर्वेदिक आहे, याचा तुम्हाला कोणताच साइड इफेक्ट नाहीये आणि तुम्हाला वन टाइम मध्ये याचा रिझल्ट बघायला मिळतो। आता ही माझी पेस्ट तयार करून झाली आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला केसांच्या गुंता छान काढून घ्यायच्या आहेत, त्यानंतर केसांना अप्लाय करायचा आहे, कारण केसांच्या गुंता असतील तर तुमचा हेअर फॉल होऊ शकतो। त्यासाठी तुमच्या टँगल छान मोकळ्या करून घ्या आणि हे जे पाकिटं आहेत ते तुमच्या स्किनसाठी देखील उपयोगाचे आहेत। आता छान मधून पार्टिशन करून आपण आता हा पॅक लावणार आहोत। हा केसांना पण मुळांना पण लावला गेला पाहिजे, कारण ज्यांच्या डोक्यात खूप कोंडा असेल किंवा हेअर फॉल असेल त्यांनी हा मुळांना देखील लावायचा, नंतर मग तुम्ही लेंथला लावू शकतात। आणि ह्या स्पामध्ये खूप अशा क्वालिटीज आहेत, तुमच्या केसांना सिल्की करू शकतं, तुमचा हेअर फॉल थांबवू शकतं, तुमचे केस वाढण्यास पण मदत होते आणि ज्यांना खूप कोंड्याचा प्रॉब्लेम आहे त्यांनी आमला पावडरमध्ये निंबू किंवा दही मिक्स करून त्याला पण 5-10 मिनिटं उकळून तुम्ही हे केसांना लावू शकतात आणि अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या केसांना हे अप्लाय करायचं आहे आणि नंतर मग तुम्हाला लेंथला देखील हे लावायचं आहे। तुम्ही बघू शकतात थोड्या वेळात की माझ्या केसांना किती सिल्की शायनीपणा येईल ते, याच्याने खरंच तुमचे केस खूप चमकतात। आणि जर तुम्हाला चेहऱ्याला पण लावायचं असेल किंवा तुम्हाला पिंपल्स असतील त्याच्यासाठी पण यांनी तुम्हाला रेमेडीज दिल्या आहेत, त्या तुम्ही पॅकवर सुद्धा वाचू शकतात। तुम्ही एक वेळा हे पॅक यूज करून बघा। मी याचं कोणतं प्रमोशन करत नाहीये, बट मला याचा खरंच खूप फरक पडला आहे, त्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही नक्की हे यूज करून बघा। तुमच्या केसांच्या सगळ्या समस्या हे दूर होणाऱ्या आहेत। आता माझं एक साईडला पूर्ण लावून झालेलं आहे, लेंथला सुद्धा मी चांगल्या पद्धतीने अप्लाय करून घेतला आहे। त्यानंतर आता जेवढे पण तुमचे केसांना लागलं नसेल तिथे पण अप्लाय करून घ्या। दुसऱ्या साईडला पण सेम लावायचं आहे, मुळांना देखील तुम्हाला हे लावायचं आहे आणि याला तुम्ही 30 ते 40 मिनिटं ठेवून शॅम्पूने वॉश करू शकता। जर तुम्हाला हे शॅम्पूने पण वॉश करायचं असेल आमला शिकाखई पावडरने, ते पण त्यांनी रेसिपी दिलेली आहे की शॅम्पू कशी तयार करायची, हेअर मास्क कसा तयार करायचा किंवा तुमचा चेहरा जर टवटवीत नसेल तर त्याच्यासाठी काय यूज करायचं ते सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे। हे प्रोडक्ट तुमच्या चेहऱ्याला नसून तुमच्या केसांना पण उपयोगी आहेच आहे, चेहऱ्याला पण खूप उपयोगी आहे। आता मी मस्त हे लावून घेतलं आहे, मागच्या साईडला पण मी माझ्या मुळांना देखील लावून घेतलेला आहे।
त्यानंतर आपल्याला इथे मसाज करून घ्यायचा आहे। जेवढे आपल्या केसांना लागलं नसेल ते व्यवस्थित लागायला हवं, त्यासाठी मस्त मॉलिश करून घ्यायचे आहे। त्यानंतर हे सगळीकडे छान पसरेल आणि आपल्या मुळांच्या आत देखील जाणार आहे। अशा पद्धतीने तुम्हाला 10 मिनिटं तरी ही मॉलिश करायची आहे आणि तुम्ही कोणता पण पॅक लावाल तर तुम्ही त्यानंतर अशी मॉलिश करायचीच आहे। तुमच्या केसांना व्यवस्थित सगळं जे तुम्ही लावणार ते लागत असतं। आता मी इथे केस माझे बांधून घेतले आहे 30 ते 35 मिनिटासाठी। त्यानंतर माझं क्रीम थोडी उरली होती, मी ती माझ्या चेहऱ्याला लावते आहे। मी तुम्हाला पहिलेच बोलली की ही क्रीम तुम्ही चेहऱ्याला देखील लावू शकतात, कारण हे आयुर्वेदिक आहे आणि आमलाचं पण खूप असा फायदा आपल्या स्किनसाठी आहे। त्यासाठी मी ही 10 मिनिटं तरी लावून घेणार आहे। नंतर हलकंसं स्क्रबिंग करून मी माझा चेहरा वॉश करणार आहे। याचा रिझल्ट पण तुम्हाला बघायला मिळणारच आहे। आणि हे तुमच्या जर डार्क स्पॉट असतील, पिंपल्स असतील, त्याच्यासाठी पण हे तुम्ही चेहऱ्याला लावू शकतात। तुम्ही दह्यामध्ये सुद्धा हे लावू शकतात किंवा निंबूमध्ये सुद्धा तुम्ही हे लावू शकतात। तर मी आता 40 मिनिटांनी माझा हेअर वॉश केला आहे शॅम्पूने। तुम्ही बघू शकतात माझे केस किती सिल्की आणि चमकता आहेत। मी विदाऊट कंडिशनरने माझे केस वॉश केलेले आहेत आणि माझे केस अजून सेट झालेले नाही आहेत, तरी माझे केस किती चमकतात आणि शायनिंग झालेले आहेत। माझा एक केस मोकळा झालेला आहे। तर कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा। थँक्यू।